महाराष्ट्रातील ग्रामपंचायत रोजगार सेवकांची संख्या 28,144 असून राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांची ग्राम सभेद्वारे नियुक्ती करण्याचे आदेश केले होते। 15 वर्षापासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना प्रामाणिकपणे काम आम्ही रोजगार सेवक करीत आहोत। सर्व रोजगार सेवकांना ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी तहसील कार्यालय चांदूर रेल्वे येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष भीमचंद दुर्योधन, कैलास वानखडे, रमेश चौधरी, रणजित तायवाडे, संजय जांभूळकर, वैभव गिलबिले इत्यादी मोठ्या संख्येने रोजगार सेवक उपस्थित होते। 2021 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामधून ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आमच्या परिवाराचे उदरनिर्वाह व्हावा या हेतूने या एकमेव मागणीसाठी की सर्व महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेमध्ये कायम करून त्यांना फिक्स मासिक मानधन देण्यात यावे या एकमेव मागणीकरिता सर्व ग्राम रोजगार सेवक आपापल्या तहसील समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज रोजी करत आहेत। त्या अनुषंगाने आज आम्ही चांदूर रेल्वे तालुका सर्व ग्राम रोजगार सेवक तहसील कार्यालय चांदूर रेल्वे समोर उपोषणासाठी बसलेला आहोत आणि या तहसीलमधील संबंधित सन्माननीय तहसीलदार साहेब, संबंधित सर्व सन्माननीय अधिकारी साहेब यांनी या आमच्या उपोषणाची नोंद घ्यावी। प्रत्येकाला साधारण कर्मचाऱ्यांना सर्वांना ग्रामसेवक आहेत, तांत्रिक अधिकारी आहेत, सामाजिक वनीकरणचे संबंधित सर्व अधिकारी आहेत, यांना सर्वांना जाण आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूलभूत घटक हा ग्राम रोजगार सेवक आहे। म्हणून कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये त्या गावामध्ये जर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यशस्वीपणे प्रभावीपणे जर राबवायची असेल तर याचा महत्त्वाचा कणा जो आहे ग्राम रोजगार सेवक त्याला त्याचा परिवार व्यवस्थितपणे चालवावा, किमान त्याला निदान काहीतरी मानधन फिक्स देण्यात यावे या एकमेव मागणीकरता आम्ही आजपर्यंत 2006 पासून संघर्ष करत आहोत आणि आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मायबाप सरकार यांच्या समोर आमची व्यथा मांडत आहोत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचे आम्ही पालन करून अहिंसात्मक लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केलेली आहे। तरी मायबाप सरकारने आमच्या या एकमेव मागणीला ग्रामपंचायत सेवेत कायम करून आम्हाला मासिक मानधन देण्यात यावं या एकमेव मागणीकरिता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।